नमस्कार मित्रांनो, मला वाटतं एसडीएम झाल्यानंतर 14 मार्च नंतर अनेकांमध्ये प्रश्न आहे की आतापर्यंत काय चाललंय. आता ऑलमोस्ट 1 महिना व्हायला आलाय. तर त्या दृष्टिकोनातून आज आपण ही व्हिडिओ बनवतोय. आज पदाधिकारी दोघं पण इथेच आहेत, अध्यक्ष पण आहेत आणि मी पण इथेच आहे. तर मला वाटतं आपण काही सभासदांकडून किंवा आपल्या सगळ्यांमध्ये येणारे काही प्रश्न आहेत त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या अध्यक्षांकडे ते प्रश्न विचारून आणि त्याची उत्तरं घेऊया आणि जेणेकरून आपण समजून घेऊया त्या विषयाबद्दल. तर प्राथमिक जसं आपली एसडीएम झाल्यानंतर एसडीएम मध्ये पीएमसी होते, लीगल होते, आपण आपला विषय मांडला. त्यानंतर विकासकांनी एक जुना प्रस्ताव दिला, त्या संदर्भात चर्चा झाली, काय केलं पाहिजे पुढे, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा झाली तिकडे. आणि त्यानंतर मला वाटतं त्यानंतर मने साहेब तुम्ही काय केलं, एसडीएम झाली, मग त्याच्यानंतर विकासकांशी संपर्क झाला आणि त्यांच्याशी तुमचं काय बोलणं आहे? एसडीएम मध्ये आता तू सांगितल्याप्रमाणे आपण सखोल चर्चा केली. आपले लीगल होते, पीएमसी होते, आपल्या लोकांकडून प्रश्न उपस्थित होते, जुने विकासक का, नवीन का नाही, सर्वावरती आपण चर्चा केली. आणि आपण विकासकांबरोबर मागचे 4 महिने जो प्रस्ताव चर्चा केली होती त्यावरती पुढे काय, या अनुषंगाने आपण त्या मीटिंगमध्ये प्रस्ताव ठेवला की आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने जर विकासकांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली तर आपण प्रायमा फेसी मान्यता देऊ. आणि तशा प्रकारे आपण त्या मीटिंगमध्ये अधिकार घेतले होते. त्या मीटिंग नंतर दिनेश बन्सल, रोनकचे राजेश बांदेलकर आणि ऍक्मेचे राजेश जोशी यांना फोन करून आम्ही सांगितलं की या पुढचा जो आता प्रस्ताव येणार आहे, आम्ही अनेक मीटिंग केलेल्या आहेत, यापुढे तुमच्याकडे काही ठोस करण्यासारखं सांगण्यासारखं असेल त्या दिवशी आम्हाला फोन करा, अन्यथा मीटिंग करण्यात काही पॉईंट नाही. कारण आता सध्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एनसीएलटीची ऑर्डर झालेली होती, सीओसी फॉर्म होणार होती आणि जे अधिकार आहे याच्यामध्ये जे आता हस्तक्षेप करायचा अधिकार हे एचडीएफसी बँकेकडे असल्यामुळे ऍक्मेच्या हातामध्ये काही नाही, आरपीला काही बंधन आहेत. अशा परिस्थितीमध्ये एचडीएफसी बँकेचा रोल असल्यामुळे आज तर काही सांगू शकत नाही असं त्यांच्याकडून सांगणं येत होतं. तर त्यांना आम्ही अल्टिमेटम दिला की बाबा तुम्ही याच्यावरती ठोस निर्णय घ्या आणि त्यानंतर आम्हाला कळवा, मगच आम्ही त्या मीटिंगला येऊ की त्याच्यावरती पुढची चर्चा होऊ शकते. तर त्याच दृष्टिकोनातून थोडं एक्सटेंड करतो. आपल्यासारखाच मॅटर टागोर नगर विक्रोली, टागोर नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे विक्रोलीला, तिथे देखील असंच झालंय. आणि त्याचाच रेफरन्स घेऊन काही सभासदांचं असं म्हणणं जर तिकडे होऊ शकतं तर इथे का होऊ शकत नाही आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये तसं का करता येत नाही आणि का करत नाहीये सोसायटी, अशा दृष्टिकोनातून लोकांचा विचार. खरंच की जेव्हा पेपरला बातमी आली, आपल्या सभासदांनी शेअर केली, तर आम्ही पण एक्साइट होतो की माननीय उच्च न्यायालयाने आणि त्याच्यामध्ये ते जस्टिस गौतम पटेल त्यांनी ती ऑर्डर केली होती, ज्यामध्ये म्हाडाला त्यांनी डायरेक्शन दिलं की विक्रोळीच्या ज्या प्रकल्पामध्ये नवीन बिल्डर अपॉइंट करण्याला मदत करा किंवा निर्णय घ्या. परंतु या विक्रोळीच्या प्रकल्पामध्ये असं होतं की सोसायटीने विकासकांना टर्मिनेट केलेलं होतं, परंतु विकासकांना त्या टर्मिनेशनला चॅलेंज केलं नव्हतं. या उलट आपल्या इथे आहे, विकासकांनी आपण जे टर्मिनेशन केलेलं आहे त्याला चॅलेंज केलेलं आहे आणि त्यांनी विक्रोळीला टर्मिनेशनला चॅलेंज नसल्यामुळे त्यांनी नवीन विकासक अगोदरच अपॉइंट केला होता. त्याला म्हाडा मान्यता देत नव्हती, म्हणून ते लोक हायकोर्टामध्ये रिट फाईल करून त्यांनी ती ऑर्डर मिळवली. आपल्या इथे वस्तुस्थिती वेगळी आहे आणि सर्वात महत्वाचं, ही विक्रोळीची मॅटर ज्या वकिलांनी केली, जे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहे ते गौरव श्रावत, त्यांच्याशी आम्ही 2 वेळा मीटिंग केली. जवळ 2 तास आम्ही त्याच्याकडे मीटिंग केली. संपूर्ण आपल्या मॅटरचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे एनसीएलटीच्या ऑर्डर पर्यंत, आर्बिट्रेशन पासून ते एनसीएलटीच्या ऑर्डर पर्यंत त्यांनी सर्व अभ्यास केलेला आहे. आणि आपली मॅटर वेगळी आहे, त्यामुळे विक्रोळी सारखी आपली मॅटर होऊ शकत नाही असं त्यांचं मत आहे. परंतु याच्यातून आणखी काही पर्याय असतील तर ते स्वतः किंवा त्यांचे सिनियर काउन्सिल किंवा इतर त्यांचे सिनियर कलिग यांच्याशी बोलून आपण ते पुढील मार्ग बघूया असं त्यांचं सांगणं आहे आणि त्या दृष्टीने आपण ते प्रयत्नात आहोत. आज एनसीएलटी झालेली आहे ऍक्मेवर आणि त्या दृष्टिकोनातून आपण देखील या एक प्रोजेक्टचा भाग आहोत. तर कुठेतरी एनसीएलटीची प्रोसिडिंग आता चालत राहणार आहे आणि त्यात आपण ऍज ए सोसायटी किंवा सभासद म्हणून आपले देखील क्लेम सबमिट करणं हे गरजेचं आहे. कुठेतरी वारंवार सांगण्यात येतं. ऍक्च्युली हे एनसीएलटी मध्ये सीओसी फॉर्म केल्यानंतर आपल्याला आरपी कडून मेल आली, म्हणजे ती पब्लिकलाच मेल आली, जे जे काही क्रेडिटर असतील. आपण याच्यामध्ये फायनान्शियल क्रेडिटर नाही, ऑपरेशनल क्रेडिटर, पण आपला नक्की क्लेम आहे, आपला थकीत भाडं आहे, आपल्या थकीत मेंटेनन्स आहे, ते क्लेम आपण आपल्या पद्धतीने पुटअप केलेले आहेत. परंतु पुढे जाऊन आपण एकंदरीत कन्स्ट्रक्शनची कॉस्ट, आपल्या अमेनिटीज आणि बाकी संपूर्ण प्रकल्प हँडओव्हर पर्यंतची जी काही कॉस्ट असेल त्याच्यासाठी क्लेम करावा का, या दृष्टीने आपण ते आपल्या वकिलांची चर्चा करत आहोत. मी मग सांगायला विसरलो, श्रावत जे आहे हे एनसीएलटी एक्सपर्ट्स देखील आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलतोय
की आपण एनसीएलटी मध्ये क्लेम करताना आपण काय काय क्लेम करावं हे देखील ते आपल्याला सांगणार आहेत. आणि तो क्लेम किंवा आता सध्या पहिला असेल 2 दिवसापूर्वी आरपीने ते फॉर्म जी पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे लायबिलिटी 4,000 करोडच्या वरती आहेत, परंतु ऍसेट आपला फक्त एकमेव प्रोजेक्ट आहे. तर आपला प्रोजेक्ट हा आपली लँड आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत हे त्यांचा ऍसेट होऊ शकत नाही, कारण ही माडाची जागा आहे. आम्ही त्यांना सोसायटीने त्यांना डेव्हलपमेंट राईट्स दिलेले आहेत, त्यामुळे हे ऍसेट याच्यावरती कोणाचा क्लेम होऊ शकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला ते प्रोटेस्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीने हे श्रावत जे ऍडव्होकेट आहेत ते आपल्याला मदत करतील. तशा पद्धतीचं आपण याच्यामध्ये इंटरव्ह्यू करणार आहोत. एनसीएलटी मध्ये त्यांच्या सल्ल्याने आपण इंटरव्ह्यू करणार आहोत. आपला क्लेम जो प्रायमा फेसी जो क्लेम आहे आपण तो पुटअप केलेला आहे. आणि त्याच प्रकारे मला वाटतं ही जागा ऑलरेडी कन्व्हिन्स झालेली आणि सोसायटीच्या नावाने आहे 99 यासाठी, तर कोणी दुसरं आता ह्याच्यावर क्लेम करू शकत नाही. तर ही देखील एक तशा अनेक ऑर्डर झालेल्या आहेत, हायकोर्टाच्या ऑर्डर आहेत. म्हाडाच्या लँडवरती कोणीही क्लेम करू शकत नाही, त्याच्यावरती फक्त सोसायटी आणि सोसायटीचाच अधिकार आहे. त्याच प्रकारे आता आपल्या सभासदांमध्ये काही लोकांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्रीसोबत तुमच्या मिटिंग आहेत, अशी काही गोष्टी चालली. तर मला वाटतं आपली जी मुख्यमंत्रीची मीटिंग बद्दलची सुरुवात कशी काय झाली आणि ती कुठे झाली, काय झाली त्याच्याबद्दल 8-10 दिवसापूर्वी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती 2 वाजता मीटिंग आहे म्हणून फोन आला होता वायकरांच्या माध्यमातून, पण तो शॉर्ट नोटीस होती, आयत्या वेळेला आल्यामुळे आपण ते पोहोचू शकलो नाही त्या दिवशी. परंतु 15 एप्रिलला आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बोलावलं गेलं. 12 वाजताची अपॉइंटमेंट होती. आम्ही 12 वाजता पोहोचलो, परंतु माननीय मुख्यमंत्री त्यावेळी कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त इक्बाल चहल साहेब ते आता सध्या महाराष्ट्र सरकारचे ऍडिशनल सेक्रेटरी आहेत, ते त्या ठिकाणी उपस्थित होते. वायकर साहेब होते. आपल्याला माहिती असेल की सुप्रसिद्ध IAS ऑफिसर तुकाराम मुंडे साहेब होते. म्हाडाचे सीओ बोरीकर साहेब होते. SRAचे सीओ लोखंडे साहेब होते आणि इतर अधिकारी त्या ठिकाणी होते. बिल्डरच्या वतीने राजन बांदेलकर आणि राजेश जोशी होते. सेलच्या जे प्लॉट ओनर्स आहेत त्यांच्या वतीने 3-4 लोक होते आणि आपण कमिटी होती. त्या ठिकाणी या सगळ्या विषयावर चर्चा झाली. परंतु सद्य परिस्थितीमध्ये एनसीएलटी असल्यामुळे COC फॉर्म झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार किंवा माननीय मुख्यमंत्री किंवा कुणीही याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं चहल साहेबांचं म्हणणं होतं. तुम्हाला एकच पर्याय आहे, एक तर त्या एनसीएलटी मध्ये जे गेले त्यांनी एनसीएलटी मधून बाहेर पडावं किंवा ही एनसीएलटीची प्रक्रिया आहे जी ती पूर्ण होऊ द्यावी. त्या परिस्थितीमध्ये हे सगळं झाल्यानंतरच सरकार काही अंशी हस्तक्षेप करू शकेल, अन्यथा होणार नाही असं त्यांचं मत होतं आणि त्या त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं. कारण मुख्यमंत्री किंवा सरकार हे कोणत्याही न्यायालयाला डायरेक्शन देऊ शकत नाही. तसंच HDFC बँक ज्यांचा मेजर स्टेक आहे क्रेडिटर्स म्हणून, त्यांना देखील एक प्रायव्हेट बँक असल्यामुळे महाराष्ट्र सरकार किंवा मुख्यमंत्री डायरेक्शन देऊ शकणार नाही. त्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ही आपापल्या पद्धतीने चालवा. त्यासाठी तुम्ही चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या असं त्या सेलच्या लोकांनाही त्यांनी सांगितलं. याच्यातून प्रथम बाहेर पडा, त्यानंतरच या प्रकल्पाबद्दल आपण काही करू शकतो. आता त्यालाच एक्सटेंड होऊन म्हाडाच्या CEO कडून आपल्याला एक पत्र आलं, ज्याची काल एक हिअरिंग झाली, ज्याच्यात 171 मेंबर्सच्या लोकांचं रजिस्ट्रेशन संदर्भात किंवा पुनर्विकासाबद्दलचं पत्र होतं. तर त्या दृष्टीने त्या हिअरिंग मध्ये काय सविस्तर चर्चा झाली? कमलेश, आपण 171 लोकांच्या सदनिका जे नोंदणीकरण याच्याबद्दल आपण अनेक वेळा चर्चा केल्या. आम्ही सुद्धा प्रामुख्याने, कारण हे सर्वात सोपी जर कोणती गोष्ट असेल ते रजिस्ट्रेशन आहे, कारण आता स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन माफ आहे आणि हे आपण बाकीच्या गोष्टी अनेक टेक्निकल मध्ये अटकलेल्या आहेत किंवा त्यांना वेळ लागणार, पण ही एक गोष्ट होऊ शकते हे आमचाही समज होता. परंतु सध्या आपण हायकोर्टामध्ये असल्यामुळे, दुसरी गोष्ट एनसीएलटी जो ऍक्मे बिल्डर आहे तोच अस्तित्वात नसल्यामुळे या गोष्टी तांत्रिक अडचणी आहेत. परंतु कालच्या मीटिंगमध्ये बोरीकर साहेब म्हणाले हे जर काही करू शकाल तर तुम्ही त्या पद्धतीने करा. त्यावरती काल त्या मीटिंगमध्ये म्हाडाचे अधिकारीच होते, बोरीकर होतं, त्याचप्रमाणे राजेश जोशी होते ऍक्मेचे आणि आरपी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी आता ऍक्मेला चार्ज आहे ते आरपी सुबोध कुमार होते आणि आपण कमिटी मेंबर होतो. तर सुबोध कुमारनी सांगितलं की या प्रक्रियेमध्ये बाकीच्या गोष्टी जे आहेत त्या चालू राहतील, परंतु पर्टिक्युलरली रजिस्ट्रेशनसाठी कायद्यामध्ये तरतूद आहे ज्याच्यामध्ये आरपी सही करू शकतात, ही तरतूद आहे. परंतु आपण हायकोर्टामध्ये आहोत आणि दुसरे टेक्निकल इश्यू असे आहेत की 171 लोकांना
फ्लॅट बरोबरच आपल्याला पार्किंग लॉट सुद्धा अलॉट करावं लागेल. ते रजिस्ट्रेशन नंबर मध्ये ते आलं पाहिजे. दुकान आहे त्यांचं वेगळं अग्रीमेंट झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण हायकोर्टामध्ये असल्यामुळे विकासकांनी काही गोष्टी हायकोर्टामध्ये बोललेल्या आहेत किंवा हायकोर्टाकडे मांडलेल्या आहेत आणि या अग्रीमेंट मध्ये जे मांडल्या गेल्या त्याच्यामध्ये फरक असू शकतो, म्हणजे होणारच आहे. जसं तर की या गोष्टी maintenance बद्दल मेंटेनन्स सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. Parking बिल्डरचं हायकोर्टामध्ये म्हणणं असं आहे की मेंटेनन्स ही सभासदांची जबाबदारी आहे. ज्या दिवशी ओसी घेऊन आम्ही ताबा दिला त्या दिवसापासून जबाबदारी मेंबरची आहे. परंतु आपण जोपर्यंत आपल्याला 20,000 स्क्वेअर फीट आपल्याला सोसायटीला हँडओव्हर होत नाही तोपर्यंत सगळी जबाबदारी विकासकाची आहे. हा अग्रीमेंटचा क्लॉज आहे आणि आपण तशी बाजू हायकोर्टामध्ये मांडली. इथे कुठेतरी ते क्लॅशेस होऊ शकतात आणि याची जाणीव, अशा अनेक विषयांची जाणीव आरपीला नाही. कायद्यातली तरतूद त्यांनी सांगितली आम्ही सही करू शकतो, परंतु ही परिस्थिती, या ज्या अडचणी आहेत ते त्यांना माहित नाही. तर आपण आरपी समोर एबीसी विंगचे काही 5-6 जाणकार आणि आपण कमिटी आरपी समोर बसून त्यांच्या समोर ही चर्चा करू शकतो आणि याच्यातून काही होणार असेल तर नक्कीच आपले जे लॉयर आहेत किंवा आणि कोणी रेफर केले, कोणी लॉयर असतील त्यांची मदत घेऊन आपण या प्रक्रियेमध्ये पुढे जाऊ शकतो. पण सध्या तर आपल्याला हे टेक्निकल काही अडचणी आहेत, त्यामुळे आज नक्की आपण काय करणार हे त्या सल्ला घेतल्याशिवाय किंवा आरपीशी चर्चा केल्याशिवाय आपण आज सांगू शकत नाही. बरोबर. आणि त्याच दृष्टिकोनातून पार्किंग देखील एबीसीडी मध्ये कमी आहे, ते देखील त्याच्यात उल्लेख, पीए अग्रीमेंट मध्ये त्याचा उल्लेख झाला पाहिजे, शॉपच्या अग्रीमेंट वेगळ्या झाल्या पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत, कुठे त्याची स्पष्टता आज कोणाकडेच नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून जसं बडे साहेबांनी सांगितलं त्यावर नक्कीच आपण ते पुढे घेऊ. आताची कालची मीटिंग आहे कमलेश, आपण म्हणजे लोकांच्या माहितीसाठी कालची मीटिंग ही एका विषयासाठीच लागली होती. आम्हाला जर आश्चर्य झालं, कारण आम्ही म्हटलं होतं की भाड्याचे सीओ जर मीटिंग घेणार असतील तर एकंदरीत संपूर्ण प्रकल्पाचे जे इश्यू आहे, समस्या आहेत त्याच्यावरती काहीतरी चर्चा होईल. परंतु त्यांनी एकाच विषयावरती चर्चा केली आणि आम्ही दुसरे विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जी वर्षा बांगल्यावरती मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी जवल साहेबांनी जे सांगितलं की एनसीएलटीची प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमधून तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत आपण इतर विषयावर म्हाडा किंवा सरकार हस्तक्षेप करू शकणार नाही, त्यामुळे आपण त्याच्यावरती चर्चा करू शकत नाही आणि त्याने तो विषय तिथे बंद केला. मला वाटतं पुढे देखील त्यांनी सांगितलं की काही सहकार्य लागेल तर नक्कीच माझ्याकडून जे काय असेल तर त्यांनी त्या ते परिस्थितीत दाखवलंय. त्यांनी अश्युरन्स दिलेलं आहे, तुम्हाला जर काही मार्ग सापडला आणि म्हाडाची काही सहकार्य लागलं ते आम्ही प्रायोरिटीवरती करू म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अजून काही 2-3 विषय, जसं आज सभासदांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण केला जातोय की तुम्ही का ज्या जुन्या विकासकांच्याच पाठीत लागलेले आहात त्यांच्याकडेच का परत जात आहे, का नवीन विकासक विचार करत नाहीये, का त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सभा मिटिंगा करताय त्या पद्धतीने. तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं थोडंसं प्रकाश टाकावा, कारण सभासदांमध्ये एक मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केली जाते की जुन्या विकासकांशी का बोलताय तुम्ही जाऊन, आणि जसं जुनी कमिटी ज्या पद्धतीने काम करू येईल त्या पद्धतीचा उल्लेख कुठेतरी करायला लागले लोक. तर मला वाटतं आपण त्याच्यावर थोडासा प्रकाश. मला जर जुनी कमिटी आणि नवीन कमिटी कम्पेअर करायला लागल्या तर ते आपलं दुर्दैव नाही, सगळ्या सभासदांचं दुर्दैव आहे. कारण आपण खूप ट्रान्सपरंट, पारदर्शक आपण काम करतो आहोत आणि कमलेश हे नवीन नाही. आपल्या मागच्या 10 वर्षाच्या संघर्षामध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले, आपलेच सहकारी, आपल्या बरोबर राहणारे लोक, विरोधक, त्याने आपलं कच्चीकरण करण्याचा नेहमी प्रयत्न केला, परंतु त्याला बेस नव्हता. मागचा आपला अनुभव आहे की त्यांना बेस नाही, त्याचा अभ्यास नाही, कुठे जाऊन कुठे बाजू मांडू शकत नाही, कोणीतरी दुखावला गेलेला असतो, कोणाचा इगो हर्ट झालेला असतो, कोणाचा काही स्वार्थ असतो, कोणाचं काही सोर्स बंद झालेले असतात. असे सगळे एकत्र बनून आपलं खच्चीकरण करता, हे दुर्दैव आपलं आहे तेवढंच आपल्या सभासदांचं आहे. कारण एवढं ट्रान्सपरंट आतापर्यंत कोणी नव्हतं आणि आपला प्रयत्न हा लोकांचं हित साध्य करण्यासाठी, त्यासाठी आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडलो नाही. मागच्या काही वर्षामध्ये किंवा आपण जशी कमिटी ताब्यात घेतली किंवा तत्पूर्वी सुद्धा आपल्याला अनेक मार्गाने प्रेशर टॅक्टिक्स लोकांनी केल्या, पण आपण कोणाला दबावाला बळी पडलो नाही. आणि हे सगळ्यात मोठं दुखणं हे आहे की ही कमिटी कोणाचं ऐकत नाही. या दृष्टीने जिथे लोकांच्या हिताला बाधा आहे तिथे आम्ही कोणत्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि जिथे हित असेल तिथे मग एक्झिस्टिंग विकासक असतील आणि कोणी असतील नक्कीच त्यांच्याशी चर्चा करू. जे काही चांगलं करता येईल त्यांच्याशी बोलण्यात, व्यवहार करण्यात, पुढे जाण्यात काही चुकीचं नाही आमचं असं मत आहे. पण ते शाश्वत असलं पाहिजे, कायदेशीर असलं पाहिजे. हा आमचा अट्टास होता, आहे आणि राहील. त्यामुळे मी सांगतो अशी ज्या वृत्ती आहे, लोकांना गैरसमज पसरवायचे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, त्याला काही आधार नाही, या लोकांकडे तुम्ही कमिटी मेंबर म्हणून आणि इतर सभासदांनी सुद्धा
गांभीर्याने लक्ष द्यायची गरज नाही. कोणाला इगो शांत करायचा असेल, बोमाबोम करायची असेल, आणखी काही साध्य करायचं असेल त्यांना करू द्या, त्यांना ते लकला. आम्ही आमचं काम करत राहू आणि हा प्रकल्प पुढे नेण्यास, तडीस नेण्यास आम्ही जबाबदार आहेत आणि त्या जबाबदारीने आम्ही राहणार आहोत, वागणार आहोत. ज्या काही अडचणी येतील त्याच्यावरती मात सर्वांच्या सहकार्याने करणार आहोत. त्यामुळे या गोष्टी आमच्यासाठी नगण्य आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, कारण हे आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही विरोधकांपेक्षा किंवा विरोधक म्हणण्यापेक्षा डेव्हलपर आमच्या विरोधात होते. आपले सभासद असतील ठीक आहे, पण शेवटी आपण सभासद एका सोसायटीचे सभासद आहे. आपला सर्वांचा हेतू एक आहे. पण इतर लोकांनी जे जे काही प्रयत्न केले आतापर्यंत त्यांची डाळ आपण शिजू दिलेली नाही. त्यामुळे बेसलेस जर काही असेल ते टिकत नाही. ते 4 दिवसाचा रंग असतो, त्याच्यानंतर जे काय व्हायचं ते लोकांसमोर येईल. आज खरंच अडचणी आहेत, लोकांना वाटतं की काही होत नाहीये, सोसायटी काही करत नाही, पण आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करतोय. आजच्या मितीला जे काही आपण साध्य केलेलं आहे, आज आपला प्लॉट सुरक्षित ठेवलेला आहे, आपलं अग्रीमेंट सुरक्षित ठेवलेलं आहे, आपल्याला भाडं आपण सुरक्षित केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कायद्याने आपण सुरक्षित केलेल्या असल्यामुळे आपल्याला कुठेतरी घर आणि आपल्या बाकीच्या गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा आपण देशोड दिलेला लागलो असतो. याची जाणीव जाणकारांना आहे, इतर लोकांना नाही. काहीतरी बोलायचं, कोणाला तरी सांगायचं आणि संभ्रम निर्माण करायचं, त्यांना याच्यामध्ये काही स्वारस्य नाही. फक्त त्यांना इगो शांत करायला काय मानसिक समाधान मिळत असेल ते त्यांना मिळावं. मी त्यावरती जास्त बोलणार नाही, परंतु एक विनंती करेन, असे समज पसरवणाऱ्यांनी जर तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्हाला कोणी चुकीची माहिती दिली असेल आणि ज्यांच्यापर्यंत माहिती जाते त्यांनी या सगळ्या माहितीची शहानिशा करायचा. त्यासाठी आम्ही आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30 दिवस इथे उपलब्ध असतो. एखादा दिवस कोणी पदाधिकारी नसेल पण आम्ही फोनवरती उपलब्ध आहोत. आम्ही मेसेजद्वारे संपर्क करतो. आम्ही पब्लिक मीटिंग मध्ये सांगितलं आहोत. आपण जनरल बॉडी घेतलेल्या आहेत. यापेक्षा आणखी कोणाची काही अपेक्षा असेल त्याने नक्कीच आम्हाला भेटावं. त्यांचं समाधान करण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच दृष्टिकोनातून आज नवीन विकासकासंदर्भात एनसीएलटी मध्ये आता जी प्रोसेस सुरू झालेली आहे फॉर्म जी च्या माध्यमातून, तर आमचं आव्हान आहे प्रत्येकाला की जर कोणी विकासक रेडी असेल आपला प्रोजेक्ट करण्यासाठी तर त्यांनी या प्रक्रियेत भाग घ्यावा आणि त्यातून जर चांगलं काहीतरी होत असेल. चांगला पॉईंट आहे तुझा हा, की आत्ताच्या ह्या कायदेशीर पद्धतीने एक्झिस्टिंग विकासक असतील, नवीन येणारे असतील, कोणाच्या संपर्कात असतील, त्यांना सुवर्ण संधी आहे आणि त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं, याच्यामध्ये सहभागी व्हायचंय. ते कायदेशीर आहे, कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे आहे. परंतु जो कोणी याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे त्यांना सोसायटीशी बोलायला लागेल. सोसायटीचं काय म्हणणं आहे, सोसायटीच्या काय मागण्या आहेत किंवा सोसायटीला काय देऊ करायचंय, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय ते पार्टिसिपेट करू शकत नाहीत. पण आता सगळ्यांना सुवर्ण संधी आहे, त्यांनी ती करावी. सभासदांच्या संपर्कात कोणी असेल तर त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी. त्या दिवशीचा जो जी फॉर्म आहे मला वाटतं आपण सभासदांपर्यंत पोहोचवूया. व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, तो तुमच्या बिल्डर पर्यंत पोहोचवा आणि ज्याला कोणाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, ज्याची कॅपॅसिटी असेल त्याने सहभागी व्हावं, एवढी मी विनंती करेन. अजून काही कमेंट? एकच एवढं सांगेन की आजच्या डेटला जे अफवा पसरत आहेत त्याच्याबद्दल शाश्वती घ्या सोसायटी ऑफिसमध्ये येऊन. त्याच प्रकारे आम्हाला देखील कळकळ आहे, लोकांना भाडं मिळत नाहीये, प्रोजेक्ट चालत नाही. जसं तुम्ही विचार करता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रात्रभर न झोपता या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने बाहेर येता येईल सगळ्या गोष्टींकडे प्रयत्न करतोय. आतापर्यंत जसं तुम्ही विश्वास ठेवला तशाच पद्धतीने विश्वास आणि नक्की जे काय घडेल ते जनरल बॉडीमध्येच आणल्यानंतर पुढे जाणार आहे. तर याची तुम्ही शंका ठेवू नका की आम्हाला न विचारता कुठली गोष्ट होणार. ही कमिटी अशी की ती कोणत्याही कागदांवर सही करत नाही, हे तुम्हाला अगोदर देखील सांगितलं, आज देखील हेच सांगेल आणि लवकरच आपण जशी थोडी पुढे माहिती येईल आपण सभा घेऊन लोकांमध्ये ती माहिती पोहोचू. धन्यवाद.